फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बघा आपल्याला आपले आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, समाज, मुलं, संसार कोणी दिला आहे? या भगवंताने दिला आहे ना? मग ह्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा भगवंताने आपल्या खांद्यावर दिली आहे आणि ती जबाबदारी मला अगदी आनंदाने पेलवायची आहे. या सगळ्या धावपळीमध्ये मी देवासाठी फक्त 5 मिनिटं देतो. कारण मी सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवाचं रान करून फक्त पळ पळत असतो. कधीतरी मनात वाटतं की देवाला निवांत वेळ द्यावा, देवापुढे बसावं, देवाची मंत्र म्हणावी, देवाची एखादी गाथा वाचावी. पण ह्या जबाबदाऱ्या पेलवता माझ्याकडे एवढा वेळच नसतो. तुम्ही कधी मुंबईची लोकं बघितली आहे? मुंबईची माणसं सकाळपासून सायंकाळपर्यंत फक्त त्या लोकलमध्ये प्रवास करत असतात आणि धावत असतात. घरी गेल्यानंतर तेवढी थकलेली असतात आणि त्यांना जायलाही एवढा उशीर होतो की ते देवाला वेळच देऊ शकत नाही. पण अशा वेळी कुठेतरी मनात खंत वाटते की ज्या भगवंताने मला जन्माला घातलं, ज्या भगवंताने मला या समाजात आणलं, त्याच भगवंतासाठी माझ्याकडे वेळ नाही. हो, मी 5 मिनिटं काढतो, पण फक्त पाया पडण्यापुरतं किंवा धावपळीमध्ये. मला निवांत वेळ द्यायचा आहे भगवंतासाठी. पण मी एका कीर्तनामध्ये ऐकलं होतं, की भगवंत सर्वत्र आहे आणि जर भगवंत सर्वत्र असेल, तर भगवंताची आठवण काढण्यासाठी मला स्पेसिफिक ठिकाणाची किंवा वेळेची गरज नाही आहे. मी माझे नित्यकर्म चुकवू शकत नाही. मग मी माझे रोजची कामं उठल्यापासून ते रात्री झोपेस्तोवर माझी जेवढी रोजची कामं आहे, ती कामं करता सुद्धा मी भगवंताला माझ्या मनात ठेवू शकतो. मी भगवंताचं नामस्मरण करू शकतो आणि भगवंताचं नामस्मरण जरी केलं ना मी, तरी मी भगवंता देवदेव केल्यासारखं होईल आणि मी भगवंताला जिंकल्यासारखं होईल. ते कसं? यासाठी आपल्याला एक सगळ्यात मोठं उदाहरण मिळतं. ते म्हणजे शेतकऱ्याचं. शेतकरी माहिती आहे, सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी रात्री अंधार पडोस्तर रानात असतो. तो इतका थकलेला असतो, त्याला एवढं कष्ट करावे लागतात की त्याला देवापुढे बसण्यासाठी सुद्धा वेळ नसतो जास्त. इव्हन जर त्यांच्या गावामध्ये जर लोड शेडिंग चालू असेल, तर त्यांना रात्रंरात्र बारे देण्यासाठी उभं राहावं लागतं. मग अशा वेळी ते कुठे करणार देवदेव? पण माहिती आहे, ते त्यांचं जे शेतात काम चालू असतं ना, ते काम करता सुद्धा देवाची नावं घेतात. रामकृष्ण हरी त्यांच्या तोंडात असतं. एवढंच नाही तर त्यांना जर कोणी भेटलं ना, तरी ते राम करत असतात किंवा रामकृष्ण हरी म्हणत असतात. म्हणजे त्यांच्या मुखात कायम राम असतो आणि मनातही राम असला पाहिजे. ते कसं? जर माझं काही चांगलं झालं, तर मी केलं आणि जर काही वाईट झालं, तर माझ्या नशिबाने केलं किंवा माझ्या भगवंताने केलं. असं नाही ना. भगवंतावर परिपूर्ण निष्ठा आणि विश्वास असला पाहिजे. भगवंता जे काही करेल ते माझ्या भल्यासाठीच करेल. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, पण माझ्या भल्यासाठीच असणार आहे. हा विश्वास माझा भगवंतावर असला पाहिजे. आणि मी माझं काहीही काम करत असो, मी कितीही बिझी असो, मी कितीही अडचणीत असो, तरीही माझी भगवंतावरची निष्ठा संपली नाही पाहिजे. मी भगवंतावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे, जेव्हा पूर्वी करत होतो, तेवढंच आत्ताही आणि तेवढंच भविष्यातही असलं पाहिजे. तेव्हा माझी खरी भगवंतावरची निष्ठा आणि विश्वास दिसून येईल. आणि म्हणून सांगितलं जातं, की जरी भगवंतासाठी तुमच्याकडे वेळ नसेल ना, तरी भगवंत मनात असला पाहिजे. भगवंत आपल्या श्वासात असला पाहिजे. तेव्हा मी खरं देवदेव केल्यासारखं होईल. भगवान श्रीकृष्ण माहीत आहे, भगवान श्रीकृष्णाचे सगळ्यात लाडका भक्त कोणता? अर्जुन. का माहीत आहे? कारण की अर्जुनाच्या श्वासात सुद्धा श्रीकृष्णाचं नाव होतं. म्हणून त्यांना सगळ्यात मोठा भक्त मानलं जातं. मग जर माझ्या पावलोपावली मला जरी देवापुढे बसण्यासाठी वेळ नसेल, पण पावलोपावली जर भगवंताचं नाव असेल, तर मी का नाही भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त होऊ शकत? पण त्यासाठी माझ्याकडे विश्वास आणि निष्ठा असली पाहिजे. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक यू सो मच.